बाई काय भारी भारी गाणे गाईवर. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. बाई माझ्या आईवर किती गाणे जरी म्हणले तरी माझ्या आईने किती का फोन केले तरी माझ्या आई फोनच नाही उचलीत बाई माझा. काय माहिती आईला कोणचा राग आला माझा. हॅलो फोनच लागणार राहिला. ती एकटी कोणची बाया कवर क्षेत्राच्या बाहेर आहे कवर क्षेत्राच्या आतमध्ये रेंजच्या बाहेर आहे रेंजच्या याच्यात आहे. अस्तित्वात नाही अगं बाया तू कवर अस्तित्वात नसती. एक तरी फोन लागू दे ना माझ्या आईला. थोबट तोंडाच्या तोंड आणलं पाहिजे तो चपट्या नाकाचे फोन लागू दे माझ्या आईला. अगं थोबट तोंडाचे तुला किती वेळेस सांगितलं मी माझ्या आईला मला फोन लावायचा. माझ्या आई आता कवर क्षेत्राच्या बाहेर नाही म्हणते का तू. माझ्या आई रोज घरातच असती. डॉक्टरकडे गेले ते डॉक्टरने लय घाबरून दिले. आता आहे ना जाते मंदीकडं. मंदी लई हुशार आहे तिलाच विचारते. तिला समजते आपल्याला शिकलेली ना ती. अगं बाय कोण आहे का दिवसा ढवळ्या थोबट तोंडाची रुपी ये ना ये मंदे काय का तू घरात. अगं हाय ना मी का कुठे बाई, आता इकडं बघ नाही काय सांगितलं डॉक्टरनी. काय झालं बघ रुपये ना तू मला तर काही समजायला बाई म्हणलं तुला दाखव तुला समजन तरी. हा का हा बघ ना तू झालं काय होतं नेमकं. अगं लय दुखत होतं छाती. छाती हा बाय 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 बाई कसं सांगितलं ग. रुपये यो दाखव तुला काय सांगतो मी सांगितलं? तू घाबरायची नाही ना. नाही तुला दोन्ही किडनॅप फेले. यो मग आता मग आता तुझी काय एक देते का मला काय तुझी एक? माझ्या कस काय देऊ अगं मग तुला एक आणि मला एक होईल ना. थोबट तोंडाचे. अगं मग आपण दोघी एका किडनीवर म्हणलं मग आपल्याला जीव राहील. अगं येडे दोन्ही किडनॅप फेले. कोणी कोणाला किडनी देतं का थोबट तोंडाचे. माझ्या पेल्यात ना तुझ्या चांगली तुझी एक दे मला. तू घाबरून नाही राहिली का किडनॅप फेल म्हणल्यावर. मग आता तुझी घे ना मग मला एक. बाई माही मोकळी का मी द्यायला काही काय मग मला कोण देईन आता. काय भाजीपाला किडनॅप द्यायच्या म्हणल्यावर. मग दे ना नंतर परत तुला माग मग तुझी खराब झालं. हा माही खरं व्हायची वाट बघा मला टपक्या दवाखान्यात नेऊ नाही ना. नाही तुझी मग? दे एक मला. 10 रुपये पण तू काय म्हण बाई पण तू थोड्या दिवसाची पाहुणी बाई. मग आता काय करायचं. हा आता काय अगं करायचं. तुझी एक दिली ना मग आपण संगत जाऊ. हा बाय कुठं वरती का जाऊ वरती मग संगच. नको बाय धर बाय मी नाही द्यायला मोकळी बाय. मग आता काय करू मी. अगं ऐक तू तुला ना मी अंडे खाऊ घालते. मग दे अंडे मग घरी जाते मग सासू मला उकडून दे. हा लय भारी अंडे. तू देते का उकडून. मा काय अंडा बाय नारा नाही घालत नाही. गॅस थोडंच गॅस 2 किलो. बाई मग तू ब्लॅकने आणायचा ना आधीच. कुठं ब्लॅकने पैसे घालते 250-300 रुपयाला आहे माहितीये का ब्लॅकने. 250 रुपयाला गॅस. हा कोणत्या दुकानात भेटतो 250ला. 1 किलो. हा? हा ना ते चालते घरी सासू दे उकडून. हा. आता माझी सासूला काय सांगते सासू म्हणा जमती पण किडनी घेलं मध्ये करतो. तुझी सासू अशी थोबट तोंडाची आहे. तुझी काहीच काळजी नाही तिला. मी तुला सांगते तू नुसतं वर हे करती. सासू तुला आता जाते म्हणून आत्या मंदिर आता सांगितलं तुमची किडनी द्या म्हणा का. हा असं म्हणायचं बरं. आत्याची नको आता आत्याला म्हातारा झाल्या तुझीच दी. म्हणजे आत्याची किडनी पण म्हातारी झाली. म्हणजे आताच्या गावाला गेला का आम्ही तुला अंडे आणते रुपये. खेमेत बाई गेली अंडे आणायला कधी अंडे घेऊन येते. हिने त्याला डॉक्टरच्या पुढचं घाबरून दिले मला. उगाच आले बाई हिच्याकडं आणि येऊन पस्तावा झाला. पण मग मी पण आता आहे ना हिच्या संग गोड बोलन आणि हिची एक किडनीच घेते. तिला उद्या डॉक्टरकडे नेते आणि तिची किडनी काढून मला घेते. अगं रुपये टेन्शन नको घेऊ. हे बघ तू ना तू मी तुला थोबट तोंडाचे फुकट अंडे येऊ राहिले. फुकट हे बघ हे अंडे बाई पाहिजे. म्हणजे तू आधीच अंडे कसं काय होते तुझ्या घरात. सापाची तर नाही तर सापाची आज घराचे येतं. म्हणजे मी सापला गाजगर सगळं पाळून ठेवलं बाई घरात तू ना. पाळीत नाही नक्की अंडे तू यायच येतं. माझे हा. म्हणजे माझी काय कुठे दिसते काय तुला थोबट तोंडाचे. आता मी किती खायची एका टायमाला. आता त्या किडण्या बऱ्या होस तर खात राह तू हे अंडे आणि मी अंडे किती आणि तू इथून घेऊन जात जाय अंडे बस का. बर एवढे अंडे देते का तू विकायला. मी नाही देत नाही कोंबड्या असं वय हा. मला वाटलं तुझे आहेत का काय. आता मला अंडे द्यायला बस बाई म्हणजे हीच बाई तुझी किडनी. माझी किडनी हे बाई मला एक जीव अगं अर्धे अंडे तू खान मग. काय अर्धे अंडे तुझ्या किडन्या फेल झाल्या. तू तेवढं पापच केला असं ना रुपये. तू काही म्हणून त्या किडन्या फेल बाई झाल्या. केलं बाई पाप मी तुझ्या संग मैत्री केली ना लय मोठं पाप झालं बाई म्हणून माझी किडनी फेल झाल्या. म्हणजे माझ्या झाल्या का मग आता तुला एक किडनी दी मी पुण्य लागल. बोल घे एखादी किडनी.
मी म्हणते ना आत्याची किडनी आता म्हातारी झाली असं. हा म्हातारी झाली काय आजी तुझी सासू मग जेवण टक्का टक्का तुझी सासू माहितीये का किती मस्त आहे तुझी सासू. नाही माझ्या आत्याने काम करीत तू काय सांगू तू नको रुपये मी अशा रिपोर्ट मध्ये सांगितलं तुला नाही येईन माझ्या तावा तालता बरं फुटका नका. नाही तो किडनी जर दिली ना मग नाही आत्याला सांगायचे माझा रिपोर्ट तू वाचला. आता मग काय डॉक्टर काय दवाखान्यात नाही ती काय तुम्हाला वय हा दवाखान्यात घेऊन जाऊ राहिली तू परत पैसे भरून चालले का? अगं तुला घे तुला आणि तू अंडे घे सासूबाईला दे तुम्ही अर्धे खा मी अर्धे खाते मला का मंदिर दिले मला याचे पैसे दे बरं का फुकट नाही बाई. किती देऊ? याचे वय दे 100 रुपये. 10 रुपयाला अंडा? हा अगं किडनी नाही कमीत कमी अंडा तरी फुकट दे मग. म्हणजे किती काय माल झाली काय थोडा टोंडाचे जाय घेऊन धर. ए तुझी सासू डोकं रुपये हो राहिली तुझी सासू. आता बघितलं आता करीन काय 3 13 9 12 आता आत्याने बघितलं तो पैसे बसलेलं. आता पाहिलं आणि आत्याला नाही माहिती मी दवाखान्यात तुझी गेली. सासू आता मला दिवसा ढवळे ना छान तारे दाखीन अशी सासू आहे तुझी. मग आता बाई रुपये पाहू राहिली बाई आणि बाई पुढे शिव राहिली बाई बाई रुपये. आले बाय आता. अय रुपये इथं काय करते तू? आला बाई तुझा फुटका ना घरा आता? आला तो ददडंग 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 आता ही नाही आवाज. आत्या मी गेले होते दवाखान्यात आणि येता येताना मला मंदी भेटली. मंदीला म्हणलं काय काय आणायला नाही report भेटलं, मध्ये? थोबा टोनाचे मी माझ्या घरात होते अहो अगं बाई माझे. पण मी घरी चालले होते पण मला तुझं ध्यान झालं म्हणून मग मी घरी वळाले तुझ्या. ती ना कामच नको म्हणते अरे इथं करायला. काय नाद लागती? नाही बाई आता तू माझ्या माझा नादी report लागायला वाचलाय. माझी. वय, माझ्या नादी लागायला मी काय माणूस आहे का हा? इथं काय नाद लागती? काय केलं मी नादी लागायला हं? काय केलं काय सांग काय सासूला, काय नाही. सांग सांग काय आहे त्याच्यात काय निघलं. काय नाही काय नाही आता याच्यात हं? काय नाहीये. काय नाही? ती खोटं सांगती. मला माहितीये काय काय झालं तिला इथं काय 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 नाद झालं. लागती? थोबड मोठी. काय नाही तिला हा? खोटं बोलती हा. आणि अंडे आणले तर मला हा. म्हणते घेऊन जातो तुझ्या सासूला खाऊ घाल. जेव्हा तुमच्या सुनाचा धूर होईल ना मग कळेल मग तुम्हाला हा. मग तिच्या बरोबर मा धूर व्हायचा म्हणते ती माहितीये हा. का दोघी चालू संघाच इथं- ते का मावशी, हा? नाही तशी चांगली आहे ती. हा? हा चांगली. अगं, तुम्हाला अंडे दिले थोबड खायला तोंडाची. तुम्हाला दिले तर बाबा तोंडाची म्हणते रुपये नाही सासू नीट सांग समजून अंडे खायला चांगलं म्हणते सासू अजिबात नाही एक अंडा नाही द्यायचं तुम्हाला नाही. म्हणते त्या आम्ही घरी असले म्हणते मंदीवाणी राहत जा. हा मध्ये बंद राहायचा का बघ थोबा तोंडाची म्हणते का बघ तुझी सासू हे अंडे ना तू खा रुपये तू नीट व्हायचं. म्हणजे आहे ना आत्या झोपल्या ना हा. मग मी तुला फोन करेन मग ये बरं का गपचूप. अगं मी आले समजायचे मला डबा पिपाचा का मी बनवून तुला ठेव. लगेच फोन करेन लगेच त्याला फोन झोप कर. लागली ना हा. त्या झोपल्या ना हा. मग लई पहिल्या झोपल्या लई भारी झोपायच्या. एक पाय केला कमी द्याय हसून हा. ठेवलं. काय बोलतो हळूहळू? नाही नाही आत्या हो तुम्ही घरी मी आले घरी वा घरी. घरी आम्ही आले तिला समजून काय तुमचं काही सांगते. नाही म्हणलं आम्ही तुमचं बोलून आम्हाला काय मजा जातो नाही मी समजून सांगतील म्हणून माझी सासू आहे ना लई चांगली बाई या सांगतील समजून काय बरं का म्हणजे येशील ना खरंच. अगं मी येते पण तुझी सासू काय खोडीची बघ ना. पण असं कर ना तुझी किडनी मला दे आणि हाताची एक किडनी तुला घेऊ. आता काय नाही किती लागली, काय केलं, काय केलं. तुझी चांगली किती नको बाई, माझं पहिलं किती पडलं, ते नको बाई, हा. मग आता ती पर्स उचलतोय का घेऊ पैसे पिशे काढू पैसेच नाहीत त्याच्यात. नाही का जेवण थोडा परोठा केलेला आहे, खाते का नाही, नको आता ना. काय थोडं आता रुपये? मुकच नाही मला पण एवढे अंडे खाते आता. 1 रुपये तू काय म्हण पण तो काहीच खरं नाही बाई तू काय आता म्हण. काय करू? माझ्या जीवा भावाची मैत्रीण हा ना. जीवा बाई रुपये मग आता? जीवा भावाची मैत्रीण रुपये. तू गेला मग मला करमायचं नाही ते काहीतरी गाणं आहे ना का ते मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. बाई काय उमऱ्यासारखा माझं इथं जीव जायची बारी आली तू गाणं म्हणते बाई. अगं तू गेली ना रुपये मला ताबीज बनवून ठेवावं लागेल सहीकडं त्या नावचं. बाई पण आता अवघडच माझं आहे ना. लय अवघड नाही आता तुझं आहे ना लयच अवघड आहे रुपये लयच अवघड आहे तू माहितीये का आता तुझं टेन्शन किती मला बाई तू सगळ्या लोकांना दाखवशील हा? मी घरी घेऊन जाते. अगं तुझ्या 2 किडन्या गेल्या फेल झाल्या पण फेल तुला कळतच नसेल तुला वाचता येत नसेल. सगळी इंग्लिश शिकला ना तुझी अशी कोणती डिग्री झाली माझी काय बीकॉम झालं बीकॉम माहितीये का तुला काय माहिती पण आता B.Com डिग्री झालं, झाली काय म्हणजे झालं? मग गुऱ्या बिऱ्या तर नव्हती ना सांभाळत B.Com ला गेलो. नाही का बाई गुरडोर आमच्या माझ्या बापाची ते ना लय मोठे असे म्हणजे चांगले बाय बापाच्या घरी असे गुरण फिरण नाही बाय मी तर बाप जन्मात पाहिलं मग नाही. तिथून पैसे आण ना आपण किडनी विकत घेऊ. आता तुम्ही तर किडनी 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 करू तुला तसं भूत भरला भूत आता तू येक्षरा तुझी सासू आणि तू लगेच कडाकडाने घरी वाय नाही तर काय म्हणते ना ढवळ्याच्या घरी बांधला पवळा वाढणे लागतं गुण लागत मला पण माझ्या किडण्या जाते बाई ते करत आपोआप जाते का हा पुढं? आपण जाते बाई ती कुणी कोणाचं कसं माहिती आहे तुला बाई, मग मी कोणाला सांगितलं गाड्या तुम्हाला सांगितलं आता मला माझ्या किडण्याचं नाही पण मला कोणतरी सांगितलं असेल ना किडनी हा म्हणूनच तुला असं झालं बरं का लय रुपये. दिवस झाला तू एकदा म्हटली होती बाई किडन्या खराब होत असतात टेन्शन घेतलं. हा म्हणून ते झालं ना हा. तू पहिलाच म्हणत होते रुपये टेन्शन न घेऊ तुला कोणाचं काय सासूचं टेन्शन आहे का नंतर टेन्शन आहे अगं तू टेन्शन येतं कधी कधी. हे थोडा तोंडाचे मी काय तू काय चवत बिवत आहे? काय
काही कशी बघा ती तू नाही येडे बाई, सवत नाही तू सोबत होशील का बाई? मला किडनी गेली हो. मग तू म्हणूनच किडनी द्यायला बाई ती सवड हो का होशील ना मग मी मेल्यावर. म्हणजे त्या नवस बायको का हा. मी कोणत्या संसारचं बाई, पण वाटलं नवऱ्याला तू लावशील जीव पण माझ्या पोरांना बी लावलं. मला नाही बाई मला आहे ना मला एकटं व्हायचं बाई मला कोणाची चवत नाही व्हायचं कोणाचा सवता नाही व्हायचं कोणाचंच काय नाही व्हायचं सावता बी होती रे तू. चवता पण नाही होत बाई रुपये रुपये जाऊ का आता? हा तू टेन्शन न घेऊ मी तू ये ना देवाला ना काय तू प्रार्थना पण कर अंडे खरंच खायचेच आहेत ना. अगं रुपये खायचेच नाही तू कोणाचे उतारायचे तर नाही मला करून आणले उतरून टाकलेले. उतरून टाकलेले हा म्हणजे मी तुला काय भिकारी विकार दिसते का बाई? नाही आता पौर्णिमा जर झाली असली हा. तू अंडे गोळा करीत असली मग अगं मला 2-4 सापडले होते आणि त्यातले घेतले आणि ठेवले बाई मी घरात जंगलात माझ्यावर उतरून आणते आणि तुला देते खायला. हा ना तुला वाटतं मी मारावा बरं एक काम कर चहा ठुक तू पैसे तुझ्याचा चहा नको बाई आता काय चहा पिती मग काय घेते? किडनीच गेली आणि चहा काय पिती. बाया जाऊन तू टेन्शन न घेऊ ग रुपये पण तू जगशील देवाला प्रार्थना करते मी तुझ्या खरंच कर बरं. खरंच कर. उपास धर महिनाभर. उपास धरे मी तुझ्यासाठी काही पण ते तुझ्यासाठी ना तू म्हणली ना चांद तारे हे ते सगळं तू छान तारे नको आणू बाई कोणाच तरी किडनी तोडून आण. किती तू मंगळवार जाते नाही पण तर लक्षात मंगळवार. आहे ना संध्याकाळी घरी यायचं. बरं, येते मी घरी तुला काय करायचं रुपये येते मला वाटतं त्यांना झोपेची गोळी द्यावा त्या एखादी. कोणाला सासूला? किडनी काढताना उठायची ना. नको विचारलं नको ग चांगली ग गुळी ग ती नाही बाई माझ्या सासूची किडनी नाही काढून द्यायची मी तुला. माझ्या मागं पोरं तरी सांभाळते ना त्या. हा, मग ते आणि तू तू काय खरं बाई तू काय आहे मला ती माझ्या दोन्ही किडण्या तुला देईन तुझ्यासाठी काही खरंच देशील ना? मग मग बरोबर. तू जो काही ती दोन नको देऊ मग दुसरं दोन्ही काढलं मग तुला कोण देईन परत. मी जाईन मरून बस का मग नको बाई नको मरू. बरं मग जाऊ मग दे. माझ्यासाठी गाणे कोण म्हणन. हा ते आहे मग तुला काय गाणे म्हणणार दिसते काय मी हा गाणे म्हणणार नाही बाई पण तू नसली मग माझ्या जीव नाही लागत. हा ना हा मग पण तू मी किती बार येते बरं तुला माझी सासू अगं. अशी बघत असते तिथून तरी पण मी तू तुझ्या काय घरी म्हण येते. तू आहे ना तू गावाकडे गेलती कृपे मला करमलंच नव्हतं आहे ना हा लय दिवस तू करम गेली नाही की विचारायला मग माझ्या सासूला. अगं गेलती बाई थोबा तोंडाची कडे दिसते ओरडायची नुसतं हा होय? हा नुसतं आवडायची मला तर म्हणल्या मंदिर चांगली बाई तू गेलो यायची तू विचारपूस करायची. हा हा ते असं म्हणल्या. लांबून लांबून विचारायचे गोड बोलायचे सासूला माहितीये का हा ना हा ती सासू पण लय खोडीची रुपये आता त्या लय वेळच्या पुढे गेल्या म्हणत्या मला म्हटली वा पुढे मी आले लगेच. गोळा पांघरून त्या सासू मी सांगत नाही ना तुम्ही आल्या आणि मग मंदिर बाहेर चहा केला मला. हा का म्हणते बाहेर चढून आहे ना मग मग बरोबर, खरंय, मग खरंय. तू असं भांडायला कर ना. बरं चल चहा ठेवते तुला